नमस्कार, मी मंगल रामकृष्ण हरी. आज आपण कटाची आमटी बघणार आहोत. त्यासाठी लागणारा मसाला: फुटाणे, कांदा, खोबरं, धन, पांढरे तीळ, लवंग, काळी मिरी, जिरं, चक्रीफूल, तमालपत्र, दालचिनी. हे सर्व आपण भाजून थंड करून याचा पेस्ट बनवून घेणार आहोत. कांदा, अद्रक आणि लसूण हे पण छान असं आपण परतून घेणार आहोत. थंड करून पेस्ट बनवून घेणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत कटाची आमटी. हे बघा, अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं. हे आता कांदा, लसूण आणि अद्रक हे पण मी छान असं भाजून घेतलेलं आहे. हे बघा, अशा प्रमाणे भाजून घ्यायचं. खडे मसाले त्यामुळं खूप काही भाजायला वेळ लागत नाही, पण कांदा हा छान परतून घ्यायचा. आता हा असाच थंड करायला मी ठेवते. थंड झाल्यावर याची पेस्ट बनवून घेऊ. पेस्ट बनवून झाल्यावर आपण फोडणीची तयारी करू. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत बघा. मी सुरुवातीपासून सांगितलं आहे कटाची आमटी कशी बनवायची. अगदी नवीन शिकणारे असेल तरी पण या पद्धतीने बनवून बघा, खूप छान बनते कटाची आमटी. त्यासाठी आता आपण फोडणीची तयारी करू. गॅसवर पातेलं ठेवलं. पातेलं छान तापलं की त्यामध्ये आपण तेल घालू. फोडणीसाठी आपल्याला लसणाच्या 10-12 पाकळ्या त्या पण छान अशा ठेचून घ्यायच्या, आणि थोडं खोबरं लागणार आहे ते पण असं ठेचून घ्यायचं. कढीपत्ता, हे सर्व साहित्य आपण फोडणीला लागणार आहे. आता आपण तेल घालू. तेल तुमच्या चवीनुसार, तुम्हाला किती लागतं त्यानुसार तुम्ही तेल घालू शकता. आता तेल तापलं की आपण ह्यामध्ये खोबरा आणि लसूण याची फोडणी देणार आहोत. हे बघा, तेल आपलं तापते. आता आपण लसूण आणि खोबऱ्याची फोडणी, हे पण छान असं परतून घ्यायचं. जर तुम्ही खोबरं नसेल वापरात तर एकदा नक्की वापरा फोडणीसाठी. आणि थोडा कढीपत्ता, तर हे पण छान असं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण ह्यामध्ये आपण बनवून घेतलेली पेस्ट पण घालून घेऊ. ती पण छान अशी परतून घ्यायची. आता आपण पेस्ट घालून घेऊ. ही पण छान अशी परतून घ्यायची. अगोदरच आपण मसाले छान भाजून त्यानंतर आपण पेस्ट बनवलेली असते, त्यामुळे ह्या वेळेसला खूप वेळ लागत नाही, खूप लवकर परतली जाते. तेल सुटस तोपर्यंत परतायची. त्यानंतर आपण यामध्ये ड्राय मसाले पण घालणार आहोत. ड्राय मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट, हळद, धना पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, कांदा लसूण मसाला आणि मीठ, हे सर्व ड्राय मसाले आपण घालणार आहोत. आता मी मीठ यामध्ये थोडं कमी घातलं आहे. छान असे हे मसाले पण परतून घ्यायचे, कारण आपण चण्याची डाळ शिजवलेली असते त्यावेळेसला त्यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळे यावेळेसला थोडं कमी मीठ घालायचं, नाहीतर आमटी खारट होऊ शकते. आता हे मसाले पण छान असे परतून घेतले. आता आपण काढून घेतलेला कट हा पण घालून घेऊ. छान अशी उकळी होऊन देऊ. हे बघा, हा कट घालून घेऊ आपण. खूप घट्ट असा कट निघतो. चण्याची डाळ जर छान शिजली तर त्याचे कट पण छान निघतो. या पद्धतीने आमटी नक्की एकदा ट्राय करा, खूप टेस्टी बनते. मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता.
आता याला छान अशी उकळी आलेली आहे. यामध्ये आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत. अजून थोड्या वेळ आपण उकळू देणार आहोत. त्यानंतर झाली आपली तयार आमटी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कशी दिसते आमटी नक्की सांगा. आता आपण थोडीशी यावर कोथिंबीर घालू. खूप छान बनते, नक्की एकदा ट्राय करा. चला भेटू, बाय.